उमेशजी पाटील यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल. ओ टू प्रसाद सर, थँक्यू. गिरीधर पाटील यांच्याकडे सुद्धा हर्षदला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब, जर्मन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांनी हर्षदला 2000 रुपये कॅश प्राइज घोषित केलेले आहे. आणि सुपर 4 मध्ये बघा तिसऱ्यांदा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. जर्मनीचे संघ तिसऱ्या ट्रॉफीच्या दिशेने आता वाटचाल करतो या सीझन मध्ये. म्हणजे चांगला खेळ, खास करून यंगस्टर चमकलेत निजे टीमच्या. नितेश लवकर बाद झाले, केतन लवकर बाद झाले, विशाल पवार लवकर बाद झाले, तरी सामना जिंकलाय. त्यामुळे आता बॅटिंग युनिट चांगलं या टीमकडे, गोलंदाजी चांगले आणि संपूर्ण टीम ज्यावेळी एकत्र येते त्यावेळी एक वेगळी दहशत तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकलाय रियान शिलेबन वाकलन टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तेजस म्हात्रे यांनी पुरुष क्रिकेट संघ पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे. लक्षात घ्या वाकलन संघ मॅच लगेच सुरू करा प्लीज. आणि यानंतर सामना असेल तो जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि गावदेवी मेर 11 वसार मध्ये 34 सुपर 8 ची मॅच असेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया प्रसाद परब सरांचा आवाज. थँक्यू. खूप धन्यवाद नितीन, खूप धन्यवाद दीपक पाटील. उंबरडे इथे जी स्पर्धा होणार त्या स्पर्धेचे ड्रॉ पहिला दिवस, दुसरा दिवस आणि बाकीचे ड्रॉ तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. दिवस पहिल्यामध्ये ही स्पर्धा 7 तारखेला सुरू होणार आहे, 6 जानेवारीपासून. वसार विरुद्ध वडवली सी, आगास विरुद्ध गंधारी, त्यानंतर दहिसर विरुद्ध रायघर आणि पडले विरुद्ध खोणी दिवस पहिल्यामध्ये सामने पाहायला मिळतील. सेकंड डेला म्हणजेच 7 जानेवारीला आशेळे माणेरे, चोळेगाव गोळिवली, उंबारडे विरुद्ध कोळेगाव आणि मोठा विरुद्ध भाल असे सामने बघायला मिळतील. त्यानंतर दिवस तिसरा 8 जानेवारी वडवली बी वर्सेस दातिवली विशालचा संघ, त्यानंतर उंबारली विरुद्ध खिडकाळी, आडिवली विरुद्ध सागाव, कंबरवाड विरुद्ध मात्रेपाडा आणि त्यानंतर शेवटचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजेच 9 जानेवारीला वाकडे विरुद्ध वाडेगर, हेदुटणे विरुद्ध जुडुंबिवली, मोठी देसा विरुद्ध सोनारपाडा आणि गेसरा विरुद्ध काटई असे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. वळी आपण मैदानाकडे. बोपर टीमसाठी पारितोषिक जसं मग अशी दीपक पाटीलने उल्लेख केला, मी पुन्हा रिपीट करतोय. सलग 2 चौकार 1000 रुपये, सलग 2 षटकार 2000 रुपये हे उमेश पाटील साहेबांकडून आहेत. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी 1515 रुपये तानाजी पाटील यांच्याकडून आहेत. ते बोपर संघासाठी पारितोषिक आहे. चला आपण सामना सुरू करूया. नाणेफेक संपन्न झाल्यानंतर, नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. संघनायक होता तो ऋषी जीत भोईर आणि जीतने निर्णय घेतला की फिल्डिंगचा. आणि बोपर संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. सामना आपण सुरू करत आहोत. मॅच नंबर 3 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मॅच लवकरात लवकर सुरू करा. यानंतर अजूनही 4 सामने या स्पर्धेतले बाकी आहेत. सो ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज. उद्देश लेफ्ट आर्म राऊंड विकेट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप बाहेर जातोय. यष्टीच्या मागे आपण बघतो की यष्टी रक्षक या संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट केतन मात्र चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे आणि अतिरिक्त धावेने संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. धाव फलकर 1 धाव. ओपनिंग बॅट्समॅन आपण बघतो राहुल, आणि राहुलच्या सोबत आलाय तो कुमार. स्ट्रायकिंगला कुमार. ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट, खूप चांगला फटका, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, खणखणीत सुरुवात, सीमारेषे बाहेर चौकार. क्रॉस बॅटेड शॉट, शॉर्ट पिच चेंडू होता आणि काय जबरदस्त टायमिंग. एकदम टो एंडला चेंडू लागल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. कुमारने खूप चांगली दणक्यात सुरुवात केली आहे वाकलन संघाच्या विरोधात आणि चौकाराने स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या दाफलकर 5. फील्डमध्ये काही चेंजेस करतोय यशाच्या मागून केतन. बघूया 2 खेळाडू त्यांनी डीपमध्ये लावलेत. एकच खेळाडू आहे. आपण बघतो की काही शॉट्स प्लेअर घेऊन इथे मात्र वाकलन संघ उतरलाय फिल्डिंगला.
फक्त 10 खेळाडू आहेत आपण बघतोय या संघामध्ये सध्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करेल उद्देश. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक समोर उभा आहे लॉंग मिड ऑफला आणि धाव घेण्याची संधी दिलेली नाहीये. कमिटीची माहिती अशी आली आहे प्लेअर शॉर्ट आहे, त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा प्लेअर नाही आहे आणि 4 रनची पेनल्टी कमिटीने आता इम्प्लिमेंट केली आहे वाकळण संघाला, जे आपण एंड ऑफ द इनिंग आपण 4 रन आपण ॲड करणार आहोत. येस, असोसिएशनचा निर्णय आहे की कंपल्सरी 11 खेळाडू घेऊन तुम्हाला खेळणं बंधनकारक आहे. त्यामुळे एक प्लेअर शॉर्ट आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लेअर नाही आहे, अशा 2 खेळाडूंच्या 4 रनची पेनल्टी ॲड केलेली आहे. चला सुरू करूया सामना. 4 रनची पेनल्टी एंड ऑफ द इनिंग इथे मात्र लावली जाईल. पुढील चेंडू उद्देशचा बॅकफुटला गेला, जागा बनवली, काय फटका पण टाळी प्रदीप प्रोटेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते शॉर्ट कव्हरमध्ये आणि 2 धावेचा प्रयत्न इथे निश्चित आपण बघायला मिळाला. 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय. राहुलने खातं उघडलंय 2 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतोय 8 वर. मगाशीच उल्लेख केला की एंड ऑफ द इनिंग ही पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल जी 4 धाव्यांची आहे. मला आठवते की स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण बघितलं की वडवली बी संघाला तब्बल 6 रनची पेनल्टी लागली होती मॅच सुरू झाल्यानंतर. पुढील चेंडू राऊंड विकेट, वॉट अ शॉट, कंट्रोल जबरदस्त होता, ऑन द टोस उभा राहिला आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय डीप पॉइंट मध्ये सीमारेषे बाहेर, चौकार. कंट्रोल स्ट्रॉट ऑन द टोस उभा राहिला, चेंडूला जवळ येऊ दिलं, क्लोज टू द बॉडी, चांगला फटका ऑफर केला आणि पॉईंटच्या डोक्यावरनं काढत असताना अपिश फटका 4 धावेसाठी. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू इथे मात्र बघतो की बॅलन्स गमावला फलंदाजाने. पंचांदेशीला लेग बाईटचा ऑन साईडला स्लॉग हिट करायचा प्रयत्न पण टायमिंग करू शकला नाही आहे आणि चेंडून बघतो की शरीराला लागून डायव्हर्ट होतोय तो मागे. एकदम इथे या चेंडूवर धावसंख्येत होती ती भर आणि धावसंख्या जाऊन बघतोय जाऊन पोहोचली धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. मला सांगतात सुजल 13 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. वसार संघ पुढच्या मॅचमध्ये खेळेल. रवी वायले तुम्ही बघता स्क्रीनवर, लिजेंडरी खेळाडू वसार संघाचा आणि तो तुम्हाला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. काटी संघाच्या विरोधात फाईट करेल. की तुम्ही बघतात स्क्रीनवर राहुल आणि कुमारची ही जोडी मैदानावर आतापर्यंत एकही विकेट न गमावता चांगल्या धावा कुठल्यात आपण बघतोय धावफलकावर. राहुल खेळतो वैयक्तिक 6 वर, कुमार खेळतो वैयक्तिक 5 वर. प्रत्येकाने 3-3 चेंडू आतापर्यंत त्यांनी ते फेस केलेले आहेत. चला सामना सुरू करा. जसं मग अशी सुजलने मला सुद्धा माहिती दिली की या स्पर्धेमध्ये अजून एका संघाला पेनल्टी लागली, आगासन संघाला, सर्व खेळाडू नसल्या कारणाने. बघा रिस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. स्पर्धा कुठली असो, छोटी असू दे मोठी असू दे, ग्रामीण पट्ट्यामध्ये जे जे स्पर्धक तुमच्यासाठी स्पर्धा आयोजित करतात त्यांचा रिस्पेक्ट करणं, त्यांचा सन्मान करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. रविवारी विनंती आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे अशी आयोजकांकडून सूचना आली आहे, विनंती आलेली आहे की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चला दिलेल्या वेळेमध्ये 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. सामना सुरू करायचा लवकरात लवकर. चला मी तर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बघतो राहुल, रॉंग स्ट्रायकिंग एंडला कुमार,
षटक क्रमांक 2 स्वतः कॅप्टन येतोय गोलंदाजी मार्कवर होतो म्हणजेच जीत भोईर. चला मॅच सुरू करा. सध्याचं क्रिकेट खूप बदललेलं आहे. बरेचसे संघ जे परफॉर्मन्सच्या माध्यमातून डोकं वर काढतायत आणि मोठ्या मोठ्या संघांना मात्र निश्चितपणे त्यांची धुळत करून त्यांना पराभूत सुद्धा करतात. ही सुद्धा आपण चित्र बघतोय मागचे काही दिवस बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. चला सर्कलच्या फक्त 2च खेळाडू ठेवायचे आहेत पॉवर प्ले मध्ये. मॅच स्टार्ट करा, जास्त डिले करू नका. सूचना येतात वाकळण संघासाठी. गोलंदाज सज्ज होता कॅप्टन जीत. जीत भोईर पहिला चेंडू थोडासा दूर ठेवलाय, वेगवान चेंडू होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट जीतचा हा चेंडू तुम्ही बघता स्क्रीनवर. टप्पा पडल्यानंतर जास्त वेग त्याने धारण केला. चेंडू बघतो थेट विकेट किपर केतनच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक 2 सुरू आहे पॉवर प्लेचं आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. रिव्हर्सचा हा फटका अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग करू शकला नाहीये. अपील पंचांकडे कॉड बिहाइंड साठी करत असताना केतन जास्त एक्साइटेड दिसतोय. स्ट्राईक एंड अंपायरकडे कॉड बिहाइंडचं अपील करतोय, पण पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये, काहीच परिणाम नाही. एवढं आपण बघतो की केतन खूप मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळायला निश्चित, याच्यात मात्र शंका नाही. पण इथे मात्र बघायचं आहे की अजून तो अपील करतोय त्या पंचांकडे. पण मुख्य पंच सुद्धा आपण बघतो की काहीच इंटरेस्टेड नाही, कारण डायरेक्ट आपण बघितलं की केतन अपील करायला गेला स्ट्राईक एंड अंपायर. आपण बघतो स्ट्राईक एंड अंपायरकडे. चेंडू हवेमध्ये इन्साइड आउट खेळायचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत कवल तोपर्यंत 1 धाव. एकच जाव मी ते. अगदी कित्येक वर्षात मी सातत्याने उल्लेख करतो की मुख्य पंचांकडे तुम्हाला कॉड बिहाइंडचं अपील करायचं असतं, पण इथे स्ट्राईक एंड अंपायरकडे ही कॉल आपण बघतो अपील केलं केतनने. चला मॅच खूप डिले होत चालली आहे, मॅच स्टार्ट करा. टाइम मेन्शन केलाय पंचांनी. 20 मिनिटं दिलीत पंचाने, आयोजकांनी 20 मिनिटं दिलीत 4 ओव्हर्स आधी. चांगला स्टॉप, चांगलं फिल्डिंग, पॉज आपण बघतो त्या ठिकाणी. चेंडू फ्लाय झाला होता. स्वतः केतन जाऊन ॲप्रिशिएट करतोय त्या फिल्डरला. एक्सलेंट फिल्डिंग बिहाइंड द स्टंप बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. टप्पा पडून बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाय झाला किपर विकेट किपरच्या डोक्यावरनं आणि चांगला स्टॉप, चांगला पॉज दिला त्या ठिकाणी लॉंग स्टॉपमध्ये. सर्कलच्या बाहेर पुढचा चेंडू. लीडिंग एज आहे हवेमध्ये चेंडू. इथे चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. फायनल बाउंड्री क्लिअर करतोय. येतोय तो चौकार. चार धाव मिळतात त्या भोपर संघाला. नशिबाचा चौकार असं मी निश्चित म्हणेन, कारण लिडी चेंडू मागे निघून गेला होता. षटक क्रमांक आपण होतो दुसरा सुरू आहे पॉवर प्लेचं आणि फक्त 2च खेळाडू आपण बघतो की सर्कलच्या बाहेर आहेत. ओ काय बात आहे, लाजवाब फटका, वॅकेंट एरिया, ऑन साइडला स्लॉग हिट आणि सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार.
आपण बघतोय 11:30ची गती आहे ही सरासरी आहे. धावसंख्या 23 धावा. धावफलकर 2 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय. एकही विकेट गमावली नाहीये. भोपर संघ सध्या चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 5 षटकांचा सामना आहे. 23 धावा धावफलकावर 2 षटकाच्या अखेरीस. अजूनही मैदानावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं 18 चेंडूमध्ये आता किती धावसंख्येमध्ये मजल मारेल तो भोपर संघ वाकड संघाच्या विरोधात. पॉवर प्ले संपलाय. फील्डमध्ये चेंजेस 10 खेळाडू घेऊन संघ आपण बघतोय वाकड संघ ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय. लॉंगर स्वतः कॅप्टन इथे जीत बोईर. एक मिड विकेट ठेवला, एक स्क्वेअर लेग ठेवला, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक मिड ऑफ ठेवलाय. पॉईंटला खेळाडू, गलीमध्ये फाईन लेगमध्ये खेळाडू, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या बाहेर. षटक क्रमांक 3 उद्देश. पहिला चेंडू स्लोअर वन थोडासा आतमध्ये येतोय. चेंडू गुड बॉलिंग. स्ट्राईक एंडला कुमार. उद्देश सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अचूक टप्पा गोलंदाजीमध्ये आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. क्लीन बोल्ड. मधल्या एसटीचा वेध घेतला चेंडूने आणि आपण बघतोय की पहिलाच धक्का लागलाय भोपर संघाला. कुमार बॅक टू डग आउट. बोल्ड. जर फायनल जिंकली तर भोपर संघासाठी एक मेजवानी आहे. म्हणजे जर फायनल जिंकले तुमच्यासाठी एक खूप मोठी पार्टी दिली जाईल ती म्हणजे तानाजी पाटील यांच्याकडून. आणि ऋषभ प्रवीण माळी यांच्याकडे पारितोषिक आले. जर स्पर्धा जिंकली, फायनल जिंकली तर अख्खा बकरा तुम्हाला दिला जाणार आहे. मग तुम्ही काय करायचं करा. त्यानंतर बकऱ्याचं बॉलिंग मार्कवर उद्देश ज्याने एक आपल्या संघाला विकेट मिळवून दिली. बॅटिंगसाठी पोहोचल्या फलंदाज म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर प्रतीक येतोय बॅटिंगला. लेफ्ट आर्म राऊंड. चेंडू उंच गेलाय. बघायचं हवेमध्ये चेंडू संचार करतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेरच जाईल. वॉट अ शॉट, वॉट अ कनेक्शन. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. तर प्राईजमध्ये आपण थोडंसं चेंजेस करत आहोत. ऋषभ प्रवीण माळी यांच्याकडून जे पारितोषिक होतं ते स्पर्धा जिंकल्याबद्दल नाही, हा सामना जिंकला म्हणजे वाकड संघाला जर तुम्ही पराभूत केलं तर तुम्हाला बकरा दिला जाणार आहे. काय फटका, काय कनेक्शन होतं. स्टिकरच्या एंडला चेंडू लागून सुद्धा बघा टायमिंग चांगलं झालं आहे. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह ऑन साईडला पुल करते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा ते मागे जाऊन चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक नॉस्टांगिंग एंडला होते आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय तो प्रतीक. एक वेगळ्याच मूडमध्ये बॅटिंग करतोय वाकड संघाच्या विरोधात प्रतीक. एक षटकार मारला, एक डबल. याची बॅट अक्षरशः गोफणीसारखी फिरते ग्राउंडवर. धावसंख्या 31 धावा 31. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्टेट प्रेक्षकांनी या स्पर्धेचं बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. घेसरची ही स्पर्धा आई गावदेवी चषक या स्पर्धेचा आज अंतिम दिवस, शेवटचा टप्पा. मॅच नंबर 3 सुरू आहे. यानंतर वसार विरुद्ध काटे ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. इनसाइड एज आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. बॅटच्या आतली कड. पाहिला चेंडू ब्रश होतोय आणि धावसंख्या 32. धावसंख्या 32. विजय मोकाशी आमचे डीजे ऑपरेटर ज्यांच्या माध्यमात आमचा आवाज आमच्या रसिकापर्यंत पोहोचतो त्यावर त्याचे सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3ऱ्या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू बिफोर द ड्रिंक ट्रॉली सुद्धा रेडी ठेवायची आहे. शेवटचा बॉल.
चेंडूमध्ये क्या बात आहे, लाजवाब फटका, पॅरल स्ट्रोक, पण धावा देऊन जाईल ते पूर्ण 6 षटकार. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. यानंतर होणारा जो सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्ट करायचा आहे. वसार संघाचे संघनायक आणि काटे संघाचे संघनायक ऑलरेडी आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर. संदीप फुट आणि रवी वायले दोघांनाही ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. आणि या 2 षटकांतर लगेचच टॉस इथे कंप्लीट होईल. सध्या आपण बघतोय ते 38 धावा चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या पोझिशनमध्ये आपण बघतोय. म्हणजेच भोपर संघ चांगली बॅटिंग, 12च्या पलीकडे आपण बघतोय. सध्याचा रन रेट 12.67, 38 धावा धावफलकर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं निर्जय एंडकडनं बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज अविनाश जो पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या तरी मारा करेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समोर प्रतीक उभा आहे. एक षटका तरी मारला आतापर्यंत. 3 चेंडू 9 वर खेळतोय. राहुल खेळतोय 9 चेंडूमध्ये 21 वर. त्यामुळे दोघांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे भोपर संघासाठी. बघूया फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. पहिला चेंडू ओ इनसाइड एज, गुड डिलिव्हरी. जॉक लाईनचा चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू पायाला लागून डायव्हर्ट होतोय. एक देव एकदा आपण धावसंख्या पुढे सरकली म्हणजेच 39 एका धावेमुळे. आणि धावसंख्या बघतोय म्हणजेच या 4थ्या षटकामध्ये 39 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला राहुल. हो गुटना टेक ऑफ तमाशा दे. काय शॉट आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका जसा निघाला बॅटमधून, टाळ्यांचा कडकडाट झाला. सीमारेषे बाहेर षटकार. ब्युटिफुल स्ट्रोक बाय राहुल. राहुल पोचलाय व ह्याचा तर वैयक्तिक क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली. 25च्या पलीकडे गेला. 27 वर तो खेळतोय. 10 चेंडूमध्ये धावसंख्या आपण बघतोय 45 इन सेकंड लास्ट ओव्हर. 45 धावा धावफलकावर. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन, दिशेवर नियंत्रण नाही आहे. ऑफटर्मच्या खूप बाहेर ठेवलाय. राहुलपासून बचावण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज अविनाशचा. इव्हन त्याच्या विरोधात त्याने षटकार सुद्धा मारलाय. थोडासा दबाव आता मात्र अविनाशवर बघायला मिळतोय. 46 लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. चेंज ऑफ पेस होता. स्लोअर वन चेंडू. काय पिकअप शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर लांब लचक षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण बघत आहोत. इव्हन बघितलं की मागच्या षटकामध्ये त्याने 2 चेंडू 2 षटकार निश्चित दाखवले होते. एक स्ट्रायकिंग आपण आले तर हा षटकार अजूनही दाखवला. एक वाईट सुद्धा गेला होता. अशा आपण 3 षटकार बघत आहोत. ते म्हणजेच फलंदाज राहुलचे. गुड बॅटिंग, गुड शो.
50च्या पलीकडे धावसंख्या 50 अप फॉर टीम भोपर. धावसंख्या 52 धावा धावफलकावर. हो उडन खटोला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा चेंडू तर अक्षरशः हरवला असेल तिकडे, जो मिळणार सुद्धा नाहीये. एवढा लांब लचक फटका, षटकार. तीन षटकार उमेश पाटील यांच्याकडनं सलग 3 चेंडू 3 षटकार मारल्याबद्दल 2000 कॅश त्यांनी आधीच अनाऊन्स केलं होतं. ते निश्चितच सामना संपल्यावर दिलं जाईल ते फलंदाज राहुलला. काय बॅटिंग, 39 वर नाबाद खेळतोय. संघाला नेऊन ठेवलं 58 वर. अवघ्या एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अत्यंत भक्कम आणि स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे म्हणजेच भोपर संघ. एक्सलंट बॅटिंग 100ली एक पात्री अभिनय. वाकळसारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध करत असताना जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय राहुलची. मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 चेंडू 3 षटकार, इव्हन 4 चेंडू 4 षटकार आपण म्हणू शकतो. जो मागच्या षटकातल्या शेवट चेंडू आला होता त्यानंतर जेव्हा स्ट्राईक एंडला आला तेव्हा त्याने 3 चेंडू 3 षटकार मारलेत. आणि वैयक्तिक राहुल खेळतो तो 39 वर 12 चेंडूमध्ये. ट्रॅक चेंज केला अविनाशने. आता ओव्हर द विकेट अटॅक करेल. ओ हो हा सुद्धा घेऊन गेलाय. क्या बात आहे. लांब लचक दिल खेचक षटकार. बघा एक पारितोषिक आपण मगाशीच अनाऊन्स केलंय ऋषभ प्रवीण माळी यांच्याकडून. आता मात्र दशरथ प्रशांत माळी यांच्याकडून जर सामना जिंकला तर 3 बोकड म्हणजे 4 बोकड लागले आतापर्यंत भोपर संघावर. बॅक टू बॅक 5 षटकार. क्या बात आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय राहुल. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स. 64 ऑफ ड्राईव्ह. बॅक टू द बॉलर. समोर खेळण्याचा प्रयत्न. संधी व्हायची रनआउटची. डायरेक्ट हिट. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हो ना म्हणता आपण बघतो की नॉस्ट्राकिंग एंडला पोहोचल्यापर्यंत आपण थोडासा वेळ घेतलाय. आणि अविनाशने आपण बघतो की चेंडू उचलल्यानंतर डायरेक्ट हिट केलं एसटीवर. बघायचं त्या ठिकाणी फलंदाज बाद आहे की नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केला हा निर्णय. अरे तर माणेकर आहेत ते तिसरे पंच. या स्पर्धेत प्रशासन या अगोदर सुद्धा आपण 5 बॉल 5 सिक्सर प्रेम भोईरचे पाहिले होते उंबारलीचे. आणि आता राहुल पाटीलने सुद्धा तो कारनामा केला या मॅच मध्ये. 5 बॉल 5 षटकार. मात्र 6व्या बॉल बघायचं तो सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. सो फलंदाज बाद आहे रन आउटच्या स्वरूपामध्ये. पण ही विकेट अशीच तुम्हाला मिळाली असती मला असं वाटतं. ज्याप्रमाणे तो खेळत होता इथे झेलच्या स्वरूपात त्याला बाद करणं मुश्किल होतं. बोल्ड स्वरूपात बाद करणं मुश्किल होतं. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद होतोय नॉस्ट्राकिंग एंडला. आणि दिस इज अ बिग विकेट. काय खेळी केली आहे, काय फलंदाजी केली आहे. अक्षरशः आपण बघतो की मैदानावर गेला आणि तांडव केला ग्राउंडच्या आतमध्ये जाऊन आपल्या बॅटमधनं. काय बॅटिंग. जरा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. 14 चेंडू 45 धाब्यांची एक मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी. आणि संघाला अत्यंत सुस्थितीत नेऊन ठेवलंय भोपर संघाला या राहुलने. वॉट अ बॅटिंग. 14 चेंडू 45 षटकारांची संख्या आपण बघूया. मला सांगतात सुजल षटकार ठोकले आतापर्यंत मैदानामध्ये. ते आपण बघतोय ते म्हणजेच 5 षटकार आणि 2 चौकार. तर अंतिम फेरीमध्ये जर प्रवेश केला भोपर संघात एक पारितोषिक आलेला आहे. राम शिवराम मडवी यांच्या स्मरणार्थ महेश राम मडवी यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल भोपर संघाला. थँक्यू महेश मडवी या प्राईजबद्दल. ओळ्या ग्राउंडच्या आतमध्ये निर्णायक षटक आता सुरू होईल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय उमेश.
लिडिंग एज हवेमध्ये चेंडू स्वतः उमेश चेंडूच्या खाली जिथे तो झेल सोडणार नाहीये. डीप मध्ये तो हेच काम करतो, झेल पकडण्यात अप्रतिम झेल डीपला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, फलंदाज बाद. सुजित पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने रिची जितू निलेश डोंबिवली संघ तुम्ही पाहतात आणि त्यांच्या समेत सागर पाटील सुद्धा आहेत भोपरचे. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्याच गावचा संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये भोपर संघ. धावसंख्या 64 धावा, 3 गडी बाद. पहिल्या चेंडूवर उमेशला यश. पुढचा चेंडू भावेसाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, थोडासा शमरून घेण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची सुरुवात, फलंदाज बाद होणार. विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागेल ती भावेशला आणि चौथा धक्का लागलाय आपण बघतोय तो म्हणजे भोपर संघाला. 64 या धावसंख्येवर. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय निखिल माळी. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज प्रतीक, ज्याने मात्र सुरुवात खूप चांगली केली, षटकार मारला होता. आणि अशा फटक्यांची आता गरज आहे स्लॉगरमध्ये. या षटकाराचा या इनिंगमधले शेवटचे 4 चेंडू तर शिल्लक राहिलेत भोपर संघासाठी. राऊंड विकेट आणि काय बात आहे, ऑन दी अप काय फटका एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, टोले जंग उत्तुंग गगनभेदी षटकार. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. 70 धावा धाव फलकावर. कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला चेंडून लँड झाला. एंट्री प्रवेशद्वारावर. काय फटका, काय टायमिंग होतं, काय कॉन्फिडन्स होता बिहाइंड द स्ट्रोक. आणि वैयक्तिक 15 प्रतीक खेळतोय. धावसंख्या 70 4 गडी बाद. निर्णायक षटकातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. विकेट. आता उमेश अटॅक करेल, तो प्रतीक समोर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ हवेमध्ये चेंडू मिस टाइम. फटका तसे जवळपास नाही आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट होईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावून इथे पूर्ण केले ते उमेश फलंदाज प्रतीकने उमेशच्या विरोधात. आणि या 2 धावांची मदत. धावसंख्या 72 72 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये लगेच आपण स्क्रीनवर आपण बघणार आहोत आणि बघणार आहोत म्हणजे टॉस कंप्लीट केला जाईल. कन्फर्म करतायत पंच शॉर्ट रनसाठी आणि बघायचं त्या ठिकाणी आपण मगाशीच इथे सूचना दिली होती की शॉर्ट रनसाठी थर्ड अंपायर घेऊ नका, कारण कॅमेरा आपण बघतोय की बॅट्समनला फॉलो करतोय. ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन आहे तो निश्चित आपण तिथे फायनल करणार आहोत. पंचा निर्णय अंतिम असणार आहे, त्यामुळे आपल्याला आपला निर्णय कळवायचा आहे 1 शॉट. पंच अरविंद आम्हाला इथे सिग्नल करतायत 1 शॉट, त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल. 5 चेंडूतले 5 षटकारांची जी क्लिप आहे ती पटकन व्हायरल झालेली आहे किंवा ऑलरेडी अपलोड झाली आहे ओमसाई MTC या यूट्यूब वाहिनीवर. त्यामुळे तिथे जाऊन निश्चित तुम्ही ती 5 षटकारांची क्लिप बघू शकता. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जज करतो चेंडूच्या खाली आणि बघायचं त्या ठिकाणी काय होतंय. जगल झाला चेंडू, जगल कॅच बघायला मिळतोय, पण चेंडू आपण बघतोय की लास्ट मोमेंटला खाली पडला.
2 ते 3 वेळा जगल केल्यानंतरच आपण बघतो की ड्रॉप आणि जीवदान मिळालंय शेवटच्या टप्प्यामध्ये ते प्रतीकला. ॲक्शन रिप्ले बघूया आपण. चेंडू हवेमध्ये, हा फटका मारल्यानंतर मिस टाईम फटका शॉर्ट कव्हरला आणि जजमेंट चांगलं दाखवलं. चेंडूच्या खाली आला, बघूया किती वेळा जगल केला. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि थर्डच्या नंतर चेंडू ड्रॉप. फुलटॉस आहे, दे घुमा के स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, लांबलचक उत्तुंग षटकार. धाव संख्या 79 आणि लक्ष असेल ते 80. येस, 4 रनची पेनल्टी सुद्धा ऍड करूया. धाव संख्या आपण बघणार होते 79, 4 धावा पेनल्टीच्या ऍड करूया, 83 होतील आणि 84 लक्ष असेल ते वाकळण संघासमोर. लक्ष टाकूया आपण बॅटिंग कार्डवर. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. बघूया बॅटिंग कशा प्रकारे राहिली. केतन ने पहिल्याच एक रनआउट आपण जो निश्चित बघितला. राहुलचं पण राहुलने त्याआधी काय जबरदस्त कामगिरी केली. 14 चेंडूत 45 धावांचं खेळी. त्यानंतर कुमारची 7 लाभली, 6 चेंडूत 6 धावा, तो बोल्ड झाला. त्यानंतर प्रतीक शेवटच्या टप्प्यापर्यंत किल्ला लढवला, 8 चेंडूमध्ये 24 धावा नाबाद. मोहितने मात्र आपण बघतो की निराशा केली, भावेशने निराशा केली, 0वर बाद झाले. त्यानंतर निखिल आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये तो 0वरच राहिला. पण 83 धावा आपण बघतो. पेनल्टीच्या 4 धावा आपण ऍड केल्यानंतर धावसंख्या 83, 4 गडी बाद. बॉलिंग कार्डवर लक्ष टाकूया. गोलंदाजी कशा प्रकारे राहिली आहे. उद्देश 2 षटक 27 धावा, 1 विकेट, 13ची 13.5 इकॉनॉमी. जीत 1 षटक 10 धावा, 10ची इकॉनॉमी. अविनाश 1 षटक तब्बल 25 धावा आणि आपण बघतोय उमेश 1 षटक 15 धावा, 1 विकेट आणि 15ची इकॉनॉमी आपण बघतोय. लॉस ऑफ विकेट 23, 64, 64 आणि 64. 64ला एकूण 3 फलंदाज बाद झाले. पण तोपर्यंत आपण बघतोय की प्रत्येकने एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग निश्चितच केली आणि चांगली साथ लावली ती मैदानावर, म्हणजेच राहुलची. वळी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे मात्र काटे विरुद्ध वसार अशा 2 बलाढ्य संघांमध्ये होईल तो टॉस सुपर 8च्या मॅचचा. थँक्यू. तर नक्कीच काटेचे दीपक चौधरी दादांच्या शुभेच्छा. मी टॉस करणार होतो. या मॅचचा 5 ओव्हरचीच मॅच असेल. एका बाजूला गावदेवी मेयर 11 वसार, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. चला रोहित पाटील या, कॅप्टन काटेचे. रोहित, दीपक चौधरी आपण या, आपल्या शुभेच्छा. टॉस होईल. 5 षटकांचा सामना, सुपर 8ची शेवटची मॅच. त्यानंतर ड्रॉ होईल, लक्षात घ्या, सुपर 4 मध्ये. आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आताच काटे संघाने रामदास पाटील स्मृती चषक जुनडोंबिवलीच्या मैदानात सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. संदीप फुटाणे त्या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही काही कारणास्तव. ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. टॉस झालेला आहे. सूरज दुधकर आमच्या सोबत आहे. सूरज, टॉस महत्वाचा होता, टॉस तुम्ही जिंकले. सुपर 8ची मॅच आहे, 5 ओव्हरची मॅच आहे. समोर काटे संघ खूप चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये केलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग करू आम्ही. 5 षटकांची मॅच आहे. सुपर 8च्या मॅचेस आपण पाहतोय. आई गावदेवी चषक एक चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. काटे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण का एक बॉलर शॉर्ट आहे. शुभेच्छा असेल सूरज. रोहित, टॉस महत्वाचा होता, टॉस तू गमावलाय. जर टॉस तू जिंकला असता, 5 ओव्हरची मॅच आहे, तू काय निर्णय घेतला असा? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता बॅटिंग करावी लागेल. तर टॉसचा विचार न करता आता बॅटिंगकडे लक्ष देऊ आणि चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. सध्या टीम आपण पाहिलं तर आताच 2 सामने जुनडोंबिवलीच्या मैदानात सुद्धा तुम्ही जिंकलेले आहेत. काली या स्पर्धेत खूप चांगला खेळ केला. देसाई संघाला तुम्ही बलाढ्य पराभूत केलं. या मॅच मध्ये आता काय रणनीती असेल आणि खेळाडूंकडनं काय अपेक्षा करतोय? नक्कीच जास्त अपेक्षा तर संदीप दादा, करण आणि विशाल दादाकडून असतील. तसेच राहुल दादा देखील चांगली बॅटिंग करतोय, त्याच्याकडून तरी अपेक्षा असतील. आणि यंगस्टर देखील चांगले खेळत आहेत, त्यामुळे संघाचा परफॉर्मन्स चांगला होतो. सध्या कॉन्फिडन्स जास्त आहे, फक्त थोडा धावपळ आहे, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आहे. तरी पण आम्ही नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर रोहित, शुभेच्छा असतील तुला या मॅचसाठी. टॉस तिथे जिंकलाय तो गावदेवी मेयर 11 वसारने. पुढच्या सुपर 8च्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 79 धावा उभारल्या आहेत. 4 रनची पेनल्टी म्हणजे 83 आणि 84 धावांचं लक्ष्य चेस करायचे या मॅचमध्ये. आता तो रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकड संघाला मध्ये धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की या धावापासून रोकेल भोपर संघ, या ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये दीपक पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच प्रसाद सर, थँक्यू सो मच नितीन सर. दुसऱ्या सत्रामध्ये मोठं टार्गेट सेट करण्यात आलं आहे. तब्बल 84 धावा करायच्यात. अगदी पहिल्याच चेंडूपासून आपण पाहिलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागलं वाकण संघाला. 4 धावांनी पेनलाइज करण्यात आलं. खरं तर पूर्ण स्क्वॉड नव्हता, थोडासा ताळमेळ बिघडला. बऱ्याच वेळेला हे घडतं मैदानावर येत असताना. सगळे प्लेईंग 11 नसतील तर थोडंसं मानसिक खच्चीकरण होत असं. आणि त्याच्यामध्येच मात्र क्षेत्ररक्षकांना केलेल्या बऱ्याचशा चुकासुद्धा अंगलट आल्या
आणि त्याचमुळे भोपर संघानं सुपर 8 मध्ये काय दमदार या ठिकाणी आव्हान उभं केले ते वाकण संघासमोर. वाकण संघ म्हटला या संपूर्ण विभागामधील एक लोकप्रिय संघ आहे आणि खास त्यांची ओळख नेहमीच ही जोडी ठरले. केतन म्हात्रे आणि जीत भोईर मैदानामध्ये दाखल झालेत आणि केतन म्हात्रे त्याच्यावर या मॅचची मदार असणार आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर भोपर संघाकडून प्रतीक पहिले षटक करेल, परंतु गोलंदाजांना पाठबळ मजबूत मिळालंय. धाबांचं 84 धाबा चेस करायच्या आहेत, त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडंसं आक्रमक खेळ करावा लागेल. आजपर्यंत अशा अनेक मॅचेस केतन म्हात्रेनं जिंकवल्यात. आता स्वतःचं क्रिकेट आहे, गावचं क्रिकेट आहे आणि गावाला जिंकवायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रतीक तयार. पहिलाच बॉल लॉफ केलाय, बॉल हवेत, संधी आहे आणि इथे झेल सुटलाय. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतो ना आपण, अगदी तसंच. काहीही झालं तरी कॅच व्हायलाच हवी होती. कॅचेस विन द मॅचेस. हा सामना खिशात आला असता संपूर्णपणे. सुपर 4चा रस्ता सुकर झाला असता मी तर म्हणेन. परंतु केतन म्हात्रेचा पहिल्याच बॉलवर सोडलेला झेल विश्वास बसत नाहीये. 2 फिल्डर जरूर धावले त्या ठिकाणी, परंतु कॅच नाही कलेक्ट करता आली. विकेट हॅट्रिकसाठी पद्माकरजी देसले यांच्या वतीनं तब्बल 9,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहिल्याच बॉलवर प्रतीकनं अगदी ड्रीम बॉल आपण म्हणूया टाकला होता आणि सुपरस्टार खेळाडूची विकेट सुद्धा मिळाली असते. खातं उघडले 1 धावेनं. जीवनदान स्विच केलं यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक आहे आणि या बॉलला पाठवलाय जीत भोईरनं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता पहिला चौकार वाकणसाठी. या जोडीनं बऱ्याच वेळेला वाकण संघासाठी असे फसलेले सामने, अशक्यप्राय सामने मात्र खेचून आणलेत आणि म्हणूनच सगळ्यात जास्त भरवशाचे 2 खेळाडू कोणते असतील तर ते खेळपट्टीवर आहेत, केतन म्हात्रे आणि जीत भोईर. जीत भोईरनं दमदार सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय. टीमची टोटल 5 या आकड्यावर. घाम गाळावा लागेल वाकणसाठी सुद्धा ही लढाई सोपी नाहीये. 84चा चेस करायचा आहे, परंतु केतन पट्टीवर राहिला तर मात्र सारं काही शक्य आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता जीतचा स्विच इट करण्याचा. यावेळेस मात्र त्याला अपयश आलंय. चांगला चेंडू प्रतीकचा डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. टायमिंग जुळवावं लागतं जेव्हा तुम्ही स्विच होताय. रिव्हर्स स्वीपचे फटके खेळताना शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते आणि टायमिंग जुळलं गेलं तरच मात्र हे फटके आकर्षक वाटतात बघायला सुद्धा. बॅकफुटला जाऊन पूल केला यावेळेस मात्र. बड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने धावलेत, फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग या ठिकाणी होत असताना ही कमिटमेंट द्यायलाच हवी, कारण अगोदरच फलंदाजांनी मी तर म्हणेन जबरदस्त कामगिरी केली. खास करून राहुल, प्रतीकनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केले आणि त्याचमुळे खरं तर फलंदाजांच्या त्या बॅटिंगचा चीज करायचा असेल तर क्षेत्ररक्षकांना साथ देणं फार गरजेचं आहे, तरच भोपर संघाला मात्र इकडे यश मिळू शकेल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, संधी जरूर आहे. स्क्वेअर लेगचा फील्डर धावलाय, झेल टिपलाय. केतन म्हात्रेचा खेळ खल्लास. जल्लोष पाहायला मिळते, टाळ्या शिट्ट्यांचा आवाज. मैदानामध्ये सगळेजण धावलेत आणि काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. मोहितनं सगळ्यांनाच मोहित करून सोडलंय आणि सगळ्यात पाहायला गेलं तर विस्फोटक फलंदाज वाकण संघाचा निराश मानेनं पहिल्यांदा जीवनदान, परंतु पुढच्या वेळेला नाही सोडलं. अवघी 1 धाव काढून केतन म्हात्रे मैदानाच्या बाहेर. गोलंदाज प्रतीकला, कारण 2 वेळा, एकदा नाही तर 2 वेळा केतनचा मात्र शॉट खेळताना झेल उडावला होता त्याच्या गोलंदाजीवर. पहिल्यांदा सुटला होता, परंतु यावेळी काळजी घेतली भोपरनं. मोहितनं मात्र संपूर्णपणे पाहायला गेलं तर हा झेल नाही, ही मॅच सुपर 4ला जाण्यासाठी मात्र हा झेल नक्कीच उपयुक्त ठरेल. परंतु पाहूया वाकण संघ आहे. आजपर्यंत वाकण संघानं असे अनेक चमत्कार क्रीडांगणावर केलेत,
आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रायगड ठाण्यामध्ये ज्या संघाचा नेहमीच बोलबाला राहिला आहे जी स्पोर्ट्स. सुंदर असं ड्राईव्ह पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरतून बॉल चाललाय. वाडी श्लॉंग बॉडी लाईनच्या दिशेनं जाईल सीमारेषा पार आणि आल्या आल्या किरणच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक चौकार. यशस्वी षटक प्रतीकचं मात्र राहिले आणि ज्याच्यामध्ये केतन मात्रेची विकेट. यापेक्षा यशस्वी षटक काय असू शकते. सध्याच्या घडीला केतन मात्रेची विकेट प्राप्त करणं म्हणजे एक स्वप्नवत कामगिरीचं राहिलंय. कारण ऑल इंडिया लेवलचा सध्याच्या घडीचा सुपरस्टार खेळाडू आहे. सगळ्यात मोठी मागणी संपूर्णपणे पाहायला गेलं तर केतन मात्रे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये सुद्धा मोठी बोलीच्या खेळाडूला लागले, परंतु आज आपल्या ग्रामीण टीमकडून खेळताना मात्र निराश केलंय. आजचा दिवस त्याचा नसेल. 10वर 1 विकेट आणि ती केतनची आहे. 24 बॉलमध्ये अजूनही 74 रन्स करायचे आहेत. प्रतीकनं स्वप्नवत कामगिरी केले. त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलंय. जालिंदर माळी बैल्स पडले आय थिंक. जालिंदर माळी यांच्या वतीनं प्रतीकला त्या विकेटसाठी केतनच्या 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 74 अजूनही करायचे आहे. थोडा स्ट्रगल करावा लागेल या मॅच मध्ये. पहिला ओव्हर उद्देशनं केला होता 13 धावांचं, त्यानंतर स्कोर आलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तद्वर मात्र घेतलेले आहेत दुहेरी धाबा. हेच करावं लागेल आता मात्र. जीत भोईर. केतन जरी बाद झाला असला तरी बऱ्याच वेळेला जीत सुद्धा लॉंग इनिंग साकारून कधी अवघड लक्ष कधी पूर्ण करेल हे कळणार सुद्धा नाहीये. जे केलं पहिल्या इनिंग मध्ये खास करून आपण पाहिलं तर सुरुवातीच्या या सर्वात तुम्ही पाहताय महेश दादा पाटील यांचं आगमन होत असताना कल्याण तालुका संघटन आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रमुख आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महेश दादा पाटील यांचे इथे आगमन झाले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही करतोय. प्रदीप पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत खिडकाचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हे सर्व आमचे मान्यवर महेश दादांचा आम्ही मनपूर्वक आणि त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे भोपार आणि दुसऱ्या बाजूला वाकलन संघ तुम्ही पाहत आहेत सुपर 8 ची मॅच खेळत असताना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुस्वागतम. महेश दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि गावदेवी चषक केसर या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या वेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक बनवलाय आणि जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आणि किरण मात्रेच्या बॅटमधून येतोय करारा जवाब षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. सन्माननीय महेश दादांची छबी आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. शुभागमन त्यांचं या स्पर्धेमध्ये. आज अंतिम दिवस मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गावदेवी चषकाची केसरची स्पर्धा आता मात्र सगळ्यांचं लक्ष वेधतंय. आणि वॉकनचा सामना असला की बऱ्याच वेळेला लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये मात्र प्रचंड वाढ होत असते. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हुक केलं बॉलला आणि जाईल शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता किरणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. या ओव्हरमध्ये धावा येताना दिसतात. मोहितनं झेल टिपला होता केतन मात्रेचा. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रतीकच्या गोलंदाजीवर उडालेला तो एवढाही सोपा झेल नव्हता, परंतु नक्कीच धावत जाऊन त्यानं तो झेल पकडला होता.
कारण जेव्हा एखाद्या मोठ्या खेळाडूची विकेट हवी असते ना, तुम्हाला एक्स्ट्रा उतावं लागतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दिले तरच मात्र अशा विकेट्स प्राप्त होत असतात. आणि ती विकेट मिळाल्यानंतर मात्र एक जल्लोष पाहायला मिळाला. भोपर संघ सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये जरूर आहे. मोहित पुन्हा एकदा टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर पुढे आलाय, झेल टिपलाय आणि केतन मात्रेच्या पाठोपाठ त्याचे बंधुराज किरणला सुद्धा मैदान सोडावं लागेल. जी स्पोर्ट्स वाकरणला लागलाय 23 या धावसंख्येवर. दुसरा धक्का. पाहू शकता आपण खेळाडू कक्षामध्ये केतन मात्रे थोडासा निराश जरूर असेल, नाराज असेल, कारण काही झालं तरी बक्षीस पात्र हा सामना आहे. इकडे जिंकलात तरच मात्र आई गावदेवी चषक उंचावण्याची संधी मिळणार आहे. सर्वारणीय महेशदादा पाटील साहेब आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. सध्याच्या घडीला 23-2 अशी परिस्थिती आहे. आणि ही धावसंख्या आपण पाहिली ना, पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये 23 धावा आल्या होत्या. त्यामुळे एवढी वाईट म्हणता येणार नाहीये. मोहितचा फुल टॉस भिरकावून दिलाय आणि बॉलला आता मात्र शोधून आणावं लागेल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवला या बॉलला. अविनाशच्या बॅटमधून येतोय बेधुंद करणारा फटका, षटकार. कोणी धावा खर्च केल्यात मोहितनं आपल्या ओव्हरमध्ये 2 ओव्हर्स नंतर 29 धावा धावफलकावर. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भोपरच्या धावा होत्या 23, परंतु विकेट मात्र गमावली नव्हती. इकडे 29 आहे, थोडंसं वरचढ जरूर आहे, परंतु सगळ्यात महत्वाच्या विकेट मात्र गमावल्यात आणि तीच थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे. अजूनही 3 ओव्हर्समध्ये 55 करायच्यात. 18 बॉल 55 धावा, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं वाकड संघाचं गोलंदाज उदेशच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 15, अविनाशच्या 26 आणि उमेशच्या 15, 26 अशा मजबूत धाबा कुठल्या होत्या. शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 56 धाबा आल्या होत्या आणि त्याच 3 ओव्हर्समध्ये 55 धाबा आता मात्र राहिल्यात त्या वाकड संघासाठी. काही घडू शकतं या मॅचमध्ये. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग हळूहळू आता मात्र हे दिलचेपाडा केसरचं मैदान गाठायला लागले. आई गावदेवी मैदानावर सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. ओमसाई MDC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. तिसरं षटक प्रतीक. पहिला चेंडू थोडासा बाहेर निघाला होता, थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, थोडासा बाहेर निघून कव्हर स्ट्राईक ड्राईव्ह लगवण्याचा प्रयत्न जीतचा मात्र हाणून पाडलाय. पहा मागे आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. 17 बॉल 55 धाबांची गरज आहे. जीत बोईर चांगला बॉल यॉर्क केला यावेळेस मात्र. बॅक टू द बॉलर्स. काय बॉलिंग होते सध्याच्या घडीला प्रतीककडून. यानेच विकेट काढले पहिल्यांदा केतन मात्रेची. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धाबा दिल्या होत्या आणि टिचून मारा पाहायला मिळतोय भोपर संघाकडून आणि त्याचमुळे थोडंसं जोखमीचं, थोडंसं जड चाललंय. अवघड होत असताना हे लक्ष, हे टार्गेट परंतु पाहूया. अविनाश त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धाबा आल्या होत्या. ओ यावेळेस बॅकफूटला गेला, कट केलं यावेळेस मात्र. फटका चांगला आहे. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार. स्क्वेअर कटचा प्रतिम चौकार. थोडासा बाउन्स होता, अपरकट केलं त्या ठिकाणी. 4 धाब्यानं टीमच्या टोटलमध्ये भर होताना दिसेल. 34 धाबा धाव फलकावर. प्रतीक
चांगले व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस आडव्या बॅटना कडा प्रहार पाहायला मिळतोय. जणू काही गोलंदाजीवर मात्र घेतलेला समाचार आणि तोच राग व्यक्त करतोय की काय. आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून लांब लचक षटकार. अविनाश आल्यापासून मात्र आज वेगळंच मनामध्ये त्याच्या आहे. 3 बॉलमध्ये 16 धाबा ठोकल्यात या फलंदाजांना. वाकण टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. 14 बॉलमध्ये 44 धाबांची अजूनही गरज आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. इकडे लढेल वाकण संघ यासाठी तर ओळखला जातो. संघर्ष हा वाकण संघाच्या 5वीलाच पोचलेला आहे आणि म्हणूनच आजपर्यंत अनेक मैदान मात्र जिंकले त्या संघानं. सोडून दिलाय हा चेंडू. लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंच प्रशासन इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. धावसंख्येमध्ये प्रेशर आता मात्र प्रतीकवर सुद्धा आलंय. का एवढा लांब लचक षटकार मारल्यानंतर मात्र थोडीशी भीती तर फलंदाजाची वाटणारच नाही का. आणि तीच भीती आणि त्याच भीतीपोटी आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी. 14-43. चांगला बॉल यावेळेस मात्र पंचांनी सांगितलं लगेचच कदाचित लेग स्टंप मिस केला असता. या स्लेग बायचा इशारा येत असताना परंतु चांगला चेंडू मात्र डिलिव्हर करण्यात आला. पाहू शकता पुन्हा एकदा प्रीप्लेच्या माध्यमातून आपण हा चेंडू आणि इकडे मात्र लेग बायच्या इशाराने रन प्राप्त झाले. धावसंख्या 1 पुढे गेले. त्यांनी सांगितलं स्टंप्स मिस होत होता. अचूक निर्णय आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. 42 धाबा सध्याच्या घडीला. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिल्यानंतर 19.38. 13 बॉलमध्ये 42. एखादा मोठा स्ट्रोक बनवावा लागेल या बॉलवर. जीतनं मारलाय हा फटका आपण पाहूया स्क्वेअर लेगला. हा पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर आणि नाव त्याचा जीत भोईर ठोकतोय षटकार. कल्याण तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील साहेबांना तुम्ही पाहतात आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सातत्याने महेशदादा पाटील यांची चर्चा असते राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. त्यांच्या सभेत आपण पाहतोय प्रदीप पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत. खिडकालीचे त्यांचे हार्दिक स्वागत. 12 बॉलमध्ये 36 धाबा करायच्यात अजूनही. लॉंग चेस आहे, सोपं नाहीये. शेवटपर्यंत मात्र प्रयत्नरत राहावं लागेल. 84 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि आतापर्यंत 3 ओव्हर्समध्ये 16च्या सरासरीनं 48 धाबा आल्यात सुद्धा. आणि लढणारा संघ आहे, कधीही हार मानणारा संघ नाहीये. आणि म्हणूनच अनेक आजपर्यंत विजय नव्हते ते विजय शक्य केलेत या संघानं. आणि त्याचमुळे भोपर संघ सुरुवातीला केतन मात्रेच्या विकेट नंतर केलेला जल्लोष परंतु आता थोडासा शांत झाला असेल. कारण मैदानावर जीत भोईर आणि अविनाशची फटकेबाजी सुरू आहे. आता त्यांना सुद्धा कळून चुकलंय क्रिकेटला सुद्धा हलक्यात घेऊन जमणार नाहीये. प्रयत्न करत राहावे लागतील भोपरला. सुरुवातीला एवढ्या लवकर केतन मात्रेची विकेट मात्र मिळाले परंतु त्याचा फायदा उठवता आला पाहिजे. सुपर 4 साठी जाण्यासाठी दोनही संघ उत्सुक आहेत परंतु कोणता एक संघ मात्र पुढे जाईल आजच्या दिवसामध्ये या सामन्याची चर्चा. भोपर संघ इकडे धक्कादायक निकाल तर नोंदवणार नाहीये ना, त्याची चर्चा सध्याच्या घडीला प्रेक्षकांमध्ये नाक्यावर रंगू लागले. लाईव्हच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक मात्र या सामन्याचा आनंद घेतात. ओबसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं केसरच्या मैदानावरून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
सगळ्यात चौथ्या षटकासाठी राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट केला होता, सोडला होता हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शॉर्ट रनअप आहे. पाहूया राहुलचे चेंडू अचूक टप्प्यावर आज मात्र पडणं फार गरजेचं आहे. हो इकडे बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, फटका फसलाय. हो काय कमिटमेंट आहे. काही झालं तरी आज आम्हाला भोपर गावाला जिंकवायचं आहे, हाच इरादा मनामध्ये आहे. आणि पहा जीवाची पर्वा केली जात नाहीये. छातीचा कोट कडून चेंडू अडवले जातात सध्याच्या घडीला आणि तेच प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळाले. पहा डाईव लगावत काही झालं तरी एक एक धाव वाचवायची आहे, विकेट्स आम्हाला घ्यायच्या आहेत. ही मिळालेली संधी वाकणला पराभूत करून या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारायची आहे. हेच फक्त सध्याच्या घडीला आतमध्ये असणाऱ्या 11 खेळाडूंच्या मनामध्ये सुरू आहे. दमदार परफॉर्मन्स दिलाय, घाम तर फोडलाय वाकण टीमला भोपर संघानं, हे मान्य करावं लागेल. परंतु जीत भोईर प्लेड ऑन झाला, क्लीन बोल्ड, दांडी गुल. आणि आता मात्र पाहायला गेलं तर थोडेसे धाबे दणाणले असतील वाकण संघ, कारण जीत भोईरला गमावते या सिच्युएशनला सगळ्यात महत्वाची विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज राहुल. जीत भोईर बॅक टू द पवेलियन. झालाय बऱ्याच वेळेला शॉर्ट रनअप आहे बॉलरचा. असे जेव्हा गोलंदाज असतात तेव्हा चेंडू बऱ्याच अंशी खाली राहतात. प्लेड ऑन तेव्हा सुमी होतात, बॅटला एज लागते आणि पहा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल तिकडून स्वीप करायचा होता, एज घेतली, बॉल खाली सुद्धा होता आणि त्याचमुळे प्लेड ऑन आणि जल्लोष पाहायला मिळाला. मोठा अडथळा मी तर म्हणेन विजयामधला दूर काढलाय भोपर संघानं. केतन म्हात्रे, किरण म्हात्रे आणि आता मात्र जीत भोईर. उमेश आलेत नवीन फलंदाज. हो स्वीप के यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअरलेकडे थोडंसं लेझीनेस नडलाय त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 4 धाबां करतात चौकार. इझिली घ्यायला गेला होता, त्याला असं वाटलं नव्हतं चेंडू टप्पा पडल्यानंतर तिथून थोडासा वळेल, अगोदरच बॉलवर पोहोचता आला असता तर नक्कीच हा चौकार अडवता आला असता. 54 54 धाबा धावफलकावर. हो यावेळेस मात्र पाहूया एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑफचा धावलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी रन त्या ठिकाणी पाहूया रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत, कारण तिकडे पाहूया पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही, का स्टम्प्सला हिट झालाय बॉल आणि त्यानंतर हा निर्णय टीपी अंपायर्सकडे चेक केलं जाईल. काय घडलं होतं एक्झॅक्टली. बेल्स तर ऑफ झालेत परंतु हाताला लागून त्यानंतर चेंडू स्टंपला लागलाय. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज अविनाश सुरक्षित आहे की नाही याची चाचपणी सध्याच्या घडीला सुरू आहे. नॉट आउट इज द कॉल. सेफ असेल फलंदाज आणि पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पोहोचला होता फलंदाज. फुल टॉस आहे परंतु कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये, मिस टायमिंग झालाय. काय धावलाय तिकडे पहा. पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळतील परंतु काहीही झालं तरी हा सामना जिंकायचा आहे. पॉझिटिव्ह अप्रोच आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा सुद्धा आणि त्याच वेळी थोडासा संघ वाकळण थोडासा अडचणीमध्ये आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 7. हा चेंडू फार महत्वाचा आहे राहुलचा, सगळ्यात महत्वाचा चेंडू या मॅचचा. समोरच्या दिशेला ड्राईव्ह, मोठा स्ट्रोक तर आलेला नाहीये. इकडे एकच धाव येताना दिसले, सिंगल रन, चांगलं षटक राहुलचं आणि संपूर्णपणे या मजबूत स्थितीमध्ये या मॅच आपल्याला पाहायला मिळेल तो भोपर संघ. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 25 धावांची गरज आहे.
एक षटक जे महागडं ठरलं होतं वाकण संघाचं चौथं, ज्या ओव्हरमध्ये मात्र 4 षटकार आले होते. 26 धाबा अविनाशनं खर्च केल्या होत्या आणि त्या धाबा राहिल्या जवळजवळ 6 बॉल आणि 25 धाबांची गरज आहे. अजूनही अविनाश मैदानावर आहे, उमेश आहेत आणि ते 4 षटकार आता मात्र मारावे लागतील, अन्यथा वाकण संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर होईल. मोठ्या संख्येनं वाकण संघ म्हटला की मोठा चाहता वर्ग सध्याच्या घडीला आहे केतन मात्रेचा ऑल इंडिया लेवलला. त्यामुळे वाकणची ग्रामीणची सुद्धा मॅच असली ना तर तेच प्रेक्षक मात्र बाहेरचे प्रेक्षक सुद्धा आवर्जून केतन मात्रेचा सामना पाहत असतात. त्यांचाही आज हिरमोड झाला असेल. 6 बॉल आणि 25 धाबांचं इक्वेशन जुळवायचं म्हटलं तर अगदी पहिल्या 2 बॉलमध्येच सुरुवात करावी लागेल. परंतु गोलंदाजाला काय करायचंय, 2 चांगले चेंडू टाकायचे ज्याच्यामध्ये मोठे फटके येणार नाहीये. जवळजवळ मी तर म्हणेन हा सामना भोपर संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. परंतु क्रिकेट आहे, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. 6 बॉल 25 धाबा सेव्ह करायच्यात विकीला. शेवटचं महत्वाचं षटक. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑन रिजन कडे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतात, चेल टिपलाय, संकट दूर झालंय भोपरचं. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर विकीनं मात्र सफलता मिळवून दिले आणि हा सामना शेवटपर्यंत जाणार नाही याची काळजी त्यानं घेतली. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सन्नाटा पाहायला मिळतोय पॅव्हेलियनमध्ये, चिंतामय वातावरण, सगळे चेहरे बरंच काही सांगून जाणारे आहेत. सॅड फेसेस. सामना फसलाय वाकणसाठी हा. 5 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. राहुल आले. ओ यावेळेस सुद्धा इकडे पाहूया वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं प्रयत्न केले परंतु अजूनही संघर्ष सुरू आहे. वाकण टीम साठी येतोय राहुलच्या बॅटमधून संघर्षमय षटकार. चार चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. प्रयत्न करत राहावे लागतील. काय माहिती एखादा खराब चेंडू मिळाला आणि मॅचचं इक्वेशन फिरलं तर, कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. चांगला प्रयत्न राहुलचा. फुल टॉस होता यावेळेस मात्र पहा खालून फटका सजवलाय स्क्वेअरकडे, फक्त सिंगल. नाराज जरूर आहे तो या शॉट्सवर परंतु हा बॉल सुद्धा नक्कीच मोठा फटक्यासाठी जाता आला असं आणि अजूनही पाहायला गेलं तर मनोरंजन झालं असतं क्रीडा रसिकांचं. परंतु हा सामना आता मात्र फक्त 3 चेंडू आणि 18 धावा, 6 पेक्षा कमी धावा द्यायच्यात एका चेंडूवर. ओ फुल टॉस भिरकावलाय. याच बद्दल मी चर्चा करत होतो. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. इट्स अ नो बॉल कॉल. काय केलंय आता मात्र या सिच्युएशनला. 3 बॉल 18चं समीकरण आता मात्र 3-13 वर येऊन राहिलंय. या 5 धाबा मिळाल्या. डोक्यावर हात गेलेत विकीचे सुद्धा. समजवलं जाते मुख्य सगळ्या खेळाडूंकडून, कारण क्रिकेट हे हलक्यात घेऊ नका. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चितता ठासून भरले आणि म्हणूनच क्रिकेट या खेळातली रंजकता मात्र हस्तागायत कायम आहे. दोनही संघ आपण पाहिले तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भोपरच्या गेल्या होत्या 4 विकेट्स. वाकणनं सुद्धा 4 विकेट गमावलेल्या आहेत आणि जर इक्वल झाली तर टॉसचा आधार घेतला जाईल आणि टॉस जिंकलाय तो वाकण संघानं. त्यामुळे इकडे विकेट नाही गमावली आणि 12 धावा आल्या तरी सुद्धा वाकण संघ या मॅच मध्ये चमत्कार करू शकेल आणि त्याच चमत्कार पाहण्यासाठी मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी खुश झाला असेल. वाकणचे समर्थक खुश झाले असतील. पाहूया आता मात्र 3 चेंडू 13 धाबांची गरज.
आडव्या बॅटनं, परंतु प्रॉपर कनेक्ट नाहीये पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न कदाचित झालाय. 2 रन्स मिळाल्यात. 2 धावा मिळाल्यात या सिच्युएशनला. 2 चेंडू आणि 11 धावा, बरोबरीसाठी 10. फुल पैसा वसूल मॅच आहे. टाइम वसूल क्रिकेट या खेळातली रंजकताच अशी आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन या मॅचनं मात्र शेवटपर्यंत केलंय. 2 चेंडू 11 धाबा, 10 केल्या, विकेट नाही गमावली, तरीही वाकण संघाला मात्र विजय साकारता येणार आहे. परंतु त्याच्यासाठी या मॅचचा सगळ्यात महत्वाचा चेंडू विकी आता टाकणार आहे. या 5व्या बॉलवर निदान चौकार, तरच हा सामना शेवटपर्यंत जाईल. परंतु त्यासाठी मात्र एक मोठा स्ट्रोक या बॉलवर खेळावाच लागेल. इट्स अ कंपल्शन. 2 चेंडू 11 धाबा, बरोबरीसाठी 10. चौकार आला तर 1 बॉल 6चं समीकरण सोडवता येण्यासारखं सुद्धा आहे. परंतु 4 पेक्षा कमी धाबा आल्या तर भोपर संघानं बाजी मारलीच. हा फटका आलाय उत्तुंग, आणि या सिच्युएशनला मात्र कमाल शॉट. सामन्याचा निकाल तुम्हाला शेवटच्या बॉलवर. हा षटकारानं मात्र पुन्हा एकदा सामना खुला केलाय. वाकण संघ मॅच मध्ये लढतोय आणि आता मात्र 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नाही दीपक सर, जी 4 रनची पेनल्टी लागली ना, त्या 4 धावा आता विजयासाठी राहिल्यात असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. 4 धावा तर नडल्या जरूर वाकण संघाला, परंतु पेनल्टी लागून सुद्धा जर जिंकला हा संघ तर या स्पर्धेतला हा सगळ्यात रोमहर्षक विजय मात्र असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 रन्स रिक्वायर्ड. चौकार आला तर वाकळंचा जल्लोष पाहायला मिळेल जरूर. काय लढला या मॅच मध्ये. अविनाश महागडं षटक टाकलं होतं, 26 धावांचं षटक, आणि तीच कुठेतरी खंत त्याच्या मनामध्ये होती. ते ओझं होतं जबाबदारीचं, रिस्पॉन्सिबिलिटी होत्या या खेळाडूवर, आणि तीच रिस्पॉन्सिबिलिटीतून मुक्त व्हायचं. एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5 धावांची गरज, बरोबरीसाठी 4. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. फुल टॉस आहे आणि वाकण जिंकलाय. जल्लोष. केतन म्हात्रे. वाकण संघ इतिहास रचलाय. चित्त थरारक विजय. अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल. शब्द संपलेत आता माझ्याकडचे सुद्धा. आणि हा विजय, परंतु हा पराभव मात्र सलत राहील भोपर संघाला. सुपर शोज गाईज. अविनाशनं मात्र काय खेळ केलाय. धावा दिल्या षटकामध्ये, परंतु त्या 6व्याच परतफेड केल्यात. काय परफॉर्मन्स आहे. वर्षानुवर्ष मात्र गेसरच्या स्पर्धेमधला हा सामना मात्र लक्षात ठेवणारा. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन वाकण टीम. 8,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन हा सामना पाहत होते आणि 84 धावा. 10,000 प्रेक्षक. क्या बात आहे. आणि धावा चेज झाल्या बघा. सेकंड करायचे लक्षात घ्या वाकण संघ. आणि वाकण संघ रियान शिलेवर वाकण संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. त्यामुळे तेजस मात्रे यांचे आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि नक्कीच महेश दादा पाटील यांचा आम्ही सत्कार सुद्धा करणार आहोत. आमच्या मुख्य बॅट्समॅन त्यांच्या शुभ हस्ते सर्व आम्ही सुजल मॅन ऑफ द मॅच अविनाश, ज्याने नाश केले या मॅच मध्ये, तो अविनाश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या षटकात 25 धावा होत्या. भोपर संघ तुम्हाला लवकरात लवकर इन्व्हाइट केले जुळणुंबीच्या मैदानात. त्यामुळे थोडंसं तुषार पाटील आम्हाला वारंवार कॉल करत होते, त्यामुळे आपण लगेच जुळणुंबीच्या मैदानात यायचे. शेवटच्या षटकात 25 धावा. अविनाशने 2 एक्स्ट्रा केलेत. महेश दादा सांगते 27 केलेत. 25 धावा होत्या. या अविनाश जरा लवकर या मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली अविनाशने. 84 धावा चेस झाल्यात. केतन लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा या धावा चेस झाल्यात. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की वाकलन संघाची ताकद प्रचंड आहे. राहुलने एक फुल टॉस मिस केला होता. हार्ड लक भोपर टीम. तर मोतीराम मोहीर, कॅप्टन कुल वाकलनच्या यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राइज असेल. अविनाश तुम्हाला स्वागत आहे मोतीराम मोहीर आपल्या या स्पर्धेमध्ये. कॅप्टन कुल आज काही कारणास्तव संघामध्ये नाही आहेत, मात्र अविनाशने 25 धावा होत्या. महेश दादा सांगते 27 धावा केल्या. जोरदार टाळ्या होत्या अविनाश भोईरसाठी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. अभिनंदन अविनाश. आणि महेश दादांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. मी काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेश दादा पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि स्वतः आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक आकाश आपण यायचे आणि संपूर्ण आयगावदी क्रिकेट संघ आशिष भोईर सुद्धा आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक. आणि महेश दादांना मॅच चांगली पाहायला मिळाली. खरं तर केतन बाद झाल्यानंतर
84 धावा चेस करायच्या, मात्र अविनाशने या मॅच मध्ये पूर्णपणे नाश केला आणि मोतीराम भोयर यांच्याकडे 500 रुपये. महेश दादा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कल्याण तालुका प्रमुख आणि कार्यसम्राट, माजी नगरसेवक महेश दादा आपल्यापासून रजा घेत असताना, कारण भरपूर वेळ त्यांच्याकडे कमी असतो, शेड्यूल त्यांचं थोडंसं बिझी असते. आणि रियान शेलेबन जीजी स्पोर्ट वाकण संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला, त्यामुळे पुरस्कर्ते तेजस म्हात्रे यांचे आम्ही कौतुक करू. मोठी देसाईचे ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. तेजस म्हात्रे आपण आला असेल तर या आपल्या हार्दिक स्वागत. लगेच वळवत आपण या मॅच कडे, जिथे 34 सुपर 8ची मॅच, जिथे टॉस जिंकलाय वसा टीमने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते टीम. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काटेई संघाला. कोणता